तर आपण कांदा इथे परतून घेतलेला आहे, 2 कांदे. आपण आता सुक्कं चिकन बनवतो आहे. तर चिकनला आता मी धुवून वगैरे हळद मीठ लावलेलं आहे. तर तसे 1 तास या अर्धा तास तुम्ही या 20 मिनटाच्या वरच ठेवायचं, जेणेकरून चिकनचा स्मेल थोडासा येत नाही. म्हणजे चिकनला स्मेल येतो ना. हां, त्यात बघा मी आता कांदा मिरची, कारण की थोडंसं लाल तिखट कमी टाकते, कारण की मुलं मग खात नाहीत ना, त्यामुळे थोडी मिरची टाकते. लाल तिखट मिरची काढता येते ना. आणि हे अख्खा मसाला आहे, थोडंसं दालचिनी, काळी मिरी, थोडंसं लवंग, हे सर्व मसाला अख्खा मसाला टाकलेला आहे. हे कसं वास चांगला येतो मग, त्यामुळे काळी राई वगैरे पण थोडंसं कमीच टाकायचं आहे. असं असतं, काळी राईने पण थोडं तिखट होते. बघा कधी कधी मला कसं फास्ट करून फटाकन फोडणी द्यायला आवडत असतं. थोडंसं मी अद्रक लसूण पेस्ट थोडे टाकले, कारण की आपण चिकनला पण लावलेली आहे. असं चिकन नॉनव्हेज थोडंसं कसं असतं, म्हणजे थोडंसं जास्त पण असं स्लो मोशनवर पण नाही चांगलं, जास्त फास्ट पण थोडं परतावं लागतं. फटाफट परतलं ना म्हणजे कसं त्याचा टेस्ट येतो. नाही तर काही जण खूप स्लो करून मग टाकतात ना, त्यात पण मजा नसते. थोडंसं लाल पण पटकन झालं ना, त्याची कसं प्रोसेस खूप असतात काय काय टाकायचं. त्यामुळे तुम्ही एवढी वाट बघत असणार तर फास्ट करायचं, आणि जेणेकरून फटाफट तुम्हाला मसाले पण फ्राय करता येतात. आता मी याच्यात बघा हा थोडासा गरम मसाला टाईप आहे, थोडासा हा चिकन मसाला आहे. मला जसं पाहिजे तसं मी टाकतं, मला अंदाज आहे त्यामुळे मी तसं टाकते. ते सुक्कं बनवायचं त्यामुळे जास्त नाही टाकत. जर आपण रस्सा करतो तर थोडं जास्त टाकू शकतो. सुक्याला कसं होतं, थोडं तोंडाला मसाला लागू नये, जास्त मुलं खाणार नाही. तर बघा हे मसाला भाजून घ्यायचा असं. तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहीत नाही, आमच्याकडे तर मसाला तेलात भाजलाच जातो. कसं मग ते तोंडात मसाला रस्सा असो चिकन असो, मसाला लागत नाही, टेस्ट चांगली लागते. तर मी याच्यात एकच टाकते चम्मच. तसं तर आम्ही खूप तिखट खातो, पण मला आता 2 आळणी बनवायला कंटाळा आला. मी याच्यातूनच थोडं नॉर्मल बनवल्यावर मुलं खातात. जास्त तिखट आपल्याला पाहिजे मोठ्या माणसांना झणझणीत, तसं मग ती लोकं थोडंसुद्धा खात. मग आपण एकट्यालाच खावा, फायदा नाही ना. म्हणून मुलांनी तर मेन आहे ना, त्यांना तर पाहिजेलच. माझं तर छोट्याला नॉनव्हेजच आवडतं जास्त. त्याला नॉनव्हेजशिवाय तो इंटरेस्टने जेवतच नाही. डाळ असेल तर मग कधी भातच खातं, डाळ ना. हां, मच्छी खाईल, फिश खाईल. काय काय मुलांना जे खातात तसे टेस्ट असते, चविष्ट. तर बघा हे टमाटर आहे. आता मी स्लो करते, फास्ट करते. तुम्ही बोलाल स्लो फास्ट का करतात असं सारखंच, म्हणजे कसं असतं, हा टमाटर आहे, हा खूप आता टाकला आहे तर मी तो वितळायला थोडा फास्टच करायचा. कधी पण मसाला असा भाजण्यासाठी ना फास्ट गॅस ठेवायचा, पण आपलं लक्ष पण तेवढंच हवं, जाळलं नाही पाहिजे आपण. आणि कसं मला जास्त वेळ किचनवरती 1 तास असं कुठल्या भाजीला या 2 तास कुठलं जेवणाला मला नाही आवडत. मी कधी पण 20 मिनटातच असतं माझं, 20 ते अर्धा तासच जेवण. इकडे भाजी भात आणि दुसरीकडे चपात्या रेडी, असं डाळ लावली. त्यामुळे माझे मिस्टर दरवेळेस मला बोलत असतात की तू करायला गेलीस तर 20 मिनटाचं जेवण बनवते, काय जादू पटकन करते, काय कर, आणि बनतं पण टेस्ट. तसं त्यांच्या जसं गावी माझे सासू वगैरे ते पण छान करतात, पण त्यांना टाईम लागतो त्यांच्याकडे. ते सांगतात की तू ना माझ्याकडून काय हेल्प घेत ना काही करत, तरी तुझं पद्धत अशी आहे की मला कळतच नाही. आता गेली नाही तर बनवून येते पटकन. त्यांना माहिती पण नसतं मी कधी वाफवायला ठेवलं, काय काय वाफते,
हे लगेच झालं, मंद आचेवर काय शिजतं असं. कसं असं जेवणावर एकतर जास्त वेळ केलं तर तुम्हाला कंटाळा येणार जेवण बनवायला. जेवढं मी फटाफट करत राहतील ना, त्यामुळे तुम्हाला वाटणार नाही की आपण जेवण बनवायला बोर नाही वाटणार. काही लोकांना वाटतं अरे कधी बनणार. तुम्ही जेवढं फटफट पद्धतीने फटाफट बनवणार आणि टेस्टी तर चांगलं. तुम्ही त्याला हळूहळू बसणार, सगळ्या गोष्टी हळूच मंद आचेवर. हां, ज्या ज्या गोष्टीला मंद गॅस करायचा तिकडे तुम्ही करू शकता असं. आता बघा हे मी मसाला कसा फास्ट करून त्याला बघा पूर्ण मिक्स केला. झालं ह्याचं सर्व बघा. मला कुठे वाटतं का ह्याच्यामध्ये की हा काय परत तोंडाला असं कच्चा लागणार आहे, नाही. हे चिकन बघा आपण मॅरिनेट केलेलं आहे. त्याच्यात हे थोडंसं मी अर्धा तास झाला ठेवलं, जेणेकरून चिकन आणल्या तुम्ही जर बनवलं ना तर त्याचा हळद मीठ साईडला, मीठ साईडला, मग त्याचं स्मेल खूप येतं असं. त्यामुळे चिकन कधी पण बघा बिर्याणी पण बनवताना 1 तास आधीच तुम्ही सर्व हळद मीठ सर्व दही वगैरे लावून ठेवायचं आणि मग तुम्ही त्याची बिर्याणी बनवा. बघ कसं टेस्ट येतं असं आहे. आणि कधी कधी बिर्याणी पण कसं आहे, तुम्ही आता बनवली दुसऱ्या दिवशी खाल्ली तर टेस्ट काय ती मोरते. तसंच चिकनचं पद्धतच अशी असते. मटण एक वेळ ठीक असतं तर तुम्ही फटक्यान बनवलं तरी मटणचं कसं असतं, पाणी मटणात पाणी जरी टाकलं त्याची टेस्ट पाण्यात येत असते. तर चिकन बघा माझं मी सर्व हे केलं आहे, एकत्र करून टाकलं. आता सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत मी. आता आपल्याला सुक्कं बनवायचं म्हणून मी आणि थोडंच बनवायचं आहे. तर आपण तर माझं कसं माझी मुलं मी आम्ही 3 जणच असतो. मिस्टर तर ड्युटीला असतात, त्यामुळे त्यांचं जास्त आम्ही असं ठेवत नाही. त्यांना असं तेव्हा बनवतो, पण असं शिळं नाही. मी माझ्या मुलाला नॉनव्हेज खूप आवडतं म्हणून मी जास्त बनवते. मुलीला आवडतं पण ती जास्त इंटरेस्टने नाही खात, माहीत नाही. तिला थोडंच आवडतं, मुलाला माझ्या खूप आवडतं. तर मी ह्याच्यामध्ये बघा आता मी ह्याच्यात सर्व असं मिश्रण हे करून थोडंसं पाणी शिंपडलं. आता बघा ह्याला तुम्ही 20 मिनटं अर्धा तास मंद आचेवर जेवढं करणार तर तेवढं तुम्हाला टेस्ट भेटणार आणि सुक्कं आणि छान टेस्ट येते. कढई जरा बरोबर ठेवते. आपलं झालं तर मी तुम्हाला सांगते, ठीक आहे.